उपदेश करतात गुरु, उपदेश करतात साधू, उपदेश करतात मायबाप. तुकोबाराज तुम्ही आमचे कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथून या. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहे. तुकोबाराय साधू आहे. साधू म्हणजे पांढरे कपडे घालते, फेटा बांधून कीर्तन करते म्हणजे साधू. बरोबर? काही हो म्हणतात, काही नाही म्हणतात, काही म्हणतात तुम्ही काही सांगा आम्ही ऐकतो. पांढरे कपडे घालणं साधू की भगवे कपडे? बोला. ते म्हणतात तू काही सांग, विश्वास आहे. लक्ष देऊन ऐका. पांढरे कपडे घातले म्हणजे साधू नाही, भगवे कपडे घातले म्हणजे साधू. तुमच्या नाही आलं लक्षात? कपड्याने काही अर्थ नाही. कपडे कोणते घातले? भाऊचा पॅन्ट जीन्स पॅन्ट आहे, पण आई वडिलाच्या ठिकाणी देव बुद्धी अशी, कोणाचं वाईट मनात कधी येत नशी, बोलणं गोड अशी, चेहऱ्यावर कधी हसणं अशी, अहंकारानं जगलं नाही, कधी कोणाचं वैर नाही, तो साधू. कपड्याशी काय घेऊन अशी नाही जीन्स पॅन्ट नाईट पॅन्ट कोण काही कपड्याशी. वरी भगवा झाला नामे, मुक्ताबाईची भाषा. अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. भगव्या कपड्याला बरं भगवे कपडे घाल. भगव्याला वंदनच केलं पाहिजे. हा, भगव्याची निंदा कधी घडू नये. फक्त आईसाहेबांची भाषा म्हणून बोलून राहिलो. पांढरे कपडे, पांढरे नाही भगवे नाही, गजनभाऊ माळी म्हणजे साधू. बाजारात गाई म्हशीचे दलाल कपाळाले गंध लावतात, गळ्यामध्ये माळ घालतात, आणि तुमची गाय विकत घेऊन कापणाराले विकतात. मग तो साधू झाला नाही. साधूची व्याख्या आई साहेबांनी केली. संत तोची माझ्याचे अंगी त्याला साधू म्हणा. शास्त्र सांगते साधूची ओळख. राग द्वेष रहित तत्वम उदासत्वम. ज्यानं कधी कुणाचं वैर केलं नाही त्याने साधू म्हणा. माफी मागून बोलतो. सर्व आदरणीय बाबा मंडळी माझ्या समोर आहे. चॅनल आहे, काही काही गोष्टी आवरा लागतात, पण मी बोलतो. जेवढं वैर साधू साधू मध्ये आहे तेवढं वैर राजकीय नेतेच नाही. बोला लागत नाही. मोठी ज्येष्ठ मंडळी समोर आहे, पण आता त्यांना अनुभव आहे जगात काय. आमच्यात वैर आहे. बुवा लोकांवर गुन्हे दाखल करायच्या मागे बुवा लोकच असतात. थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं, जशा टोळ्या असत जुन्या लोकांच्या घर मावल्या हो बोलू नका, मागे काय पाहतो तुम्ही, इकडे पाहिजे लोक झालं तिकडे चालू. साधू साधूच वैर नसलं पाहिजे. एका आईच्या लेकरासारखे राहिले पाहिजे प्रेमाने, पण दिसत नाही. एक मृदंगाचार्य दुसरे मृदंगाचार्य ज्या गावात गेले की त्याला काय वाजवता येते आपल्याला. कीर्तनकार दुसरा गेले त्या बुवाचा अभ्यास नाही, सारी निंदाच नाही. याने साधू म्हणत नाही. जो कधी कोणाचं वैर करत नाही तो साधू. पण आपले जेवढे संत या मार्गाने गेले त्या सगळ्या साधूचा विचार करा. एवढा होणार नाही. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सपूबाई, मीराबाई, 18 साधूचे नाव सांगितले. या सगळ्या साधूचं चरित्र पहा. कोणाचं वैर? ज्ञानोबारायांना गल्लीत माराव तरी वैर नाही. 7 वर्षाच्या मुक्ताबाई, तिन्ही देवाची आई, वेणी धरून फिरवाव त्या आईने. ज्या मुक्ताबाईनं मेलेले लोक जिवंत केले त्या मायनं मूर्खाच्या हातून मार खाव. रागाने पाहिलं असतं तरी त्याला भस्म केलं असतं, एवढी पावर, पण सहन केलं. साधू म्हणतात म्हणून त्यांचे मंदिर झाले. प्रत्येकाच्या हृदयात बसले गाळेकर महाराज. का? साधू आहे, साधू आहे. नाथांच्या अंगावर मुसलमानानं थुकाव, प्रसाद देऊन मुक्त केले.
तुम्ही मारून का बरं आम्हाला कोणाला कोणी साधूले मार आम्ही बी दाबून देऊ हा त्यानं हात दाबले आम्ही नरड दाबले हा फरक तू कोण आहे साधू उत्तर लगेच दिलं. पहिले जुन्या काळात मोटरी होत्या बटन दाबले की चालू ना होत्या पहिले शेण कालवावं लागेल मग टाकायला आणि बटन दाबलं की मग घुम घुम करत आता आमचा काळ चांगला आहे बाबा आता शेण नाही टाका लागत बटन दाबायचे काम नाही खरंच सुधारणा आहे तुम्ही पहा म्हणजे आता भगीरथ बाबा आमच्या गावातले बाबा त्या दिवशी भेटले बाबा भगीरथ बाबा त्या गावात येत जाव वळत जाय मंदिर आणि आमचं कीर्तन वलं हो रे आता आहे तसं वेळा पावसात कीर्तन पण पहा बरं आई साहेबाच्या दरबारात 10 कीर्तन ठेवले तर कमी नाही हा आता किती पद्धतशीर आहे गायक लोक वादक लोक हा काळ ते पाणी एवढे मोठे बाबा लोक पाठीशी 3 बुवा लोक भेटत नाही 3 सगळं वारकरी संप्रदाय खूप महान ऐका बाबांनी प्रमाण दिलं लगेच आपल्याला सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया साधू म्हणा कोणाले सर्वाभूती दया पंढरपूरच्या 15 वारे केले लोकांचे बांध कोरते त्याला साधू म्हणा तुम्ही लक्ष देऊन आहे का किती वारे केले हा हे जे लक्षण ज्याच्यावर बसतील त्याला साधू म्हणा हा हे मी म्हटलं नाही काही म्हटलं नाही हे महात्म्यांचे शब्द आहेत फक्त आमची वाणी वापरून राहिलो आम्ही याच्यासाठी श्री गुरु आवाज सांगत गावाच्या बाहेर कुत्री गेली गुरुवारे वक्ते बाबा बाबांनी पाठ ऐकलेल्या चातुर्मासामध्ये आम्ही 2004 मध्ये होतो मग आबा दृष्टांत देत किंवा साधू साधूचं वैर करतात गावाच्या बाहेर कुत्री व्याली कुत्रीनं पिल्ल दे मग ते कुत्री तिच्या पिल्लांना सांग लक्ष देऊन ऐका ते कुत्री म्हणे बाहेर निघू नका हे जग वाईट आहे मग ते पिल्ल काटेमध्ये कुठे बसायचं काही दिवसानं गल्लीतल्या लेकराईला माहीत पडलं इथं पिल्ल आहे लेकरं गेले एक एक पिल्लू उचललं घरी गेलं त्या पिल्लांना दूध बिस्किट दूध बिस्किट दूध बिस्किट दूध बिस्किट मग ते पिल्ल आपल्यासारखे सुधारले काही दिवसांना ते बातमी लागली मोठ्या मोठ्या कुत्र्याला मोठ्या कुत्र्यांना राग आला त्रास झाला आणि रागानं त्या मोठ्या कुत्र्यांना त्या लहान लहान पिल्लांना रक्ता भांबळ केलं आणि ते पिल्ल रडत रडत कुत्री जवळ गेले मम्मी कुत्री म्हणे काय झालं म्हणे असं असं झालं मारलं आम्हाला कुत्री म्हणे मूर्ख हो मी सांगू बाहेर निघू नका हे जग वाईट आहे त्यावेळेस बोललं ते पिल्लू म्हणे आई जग वाईट नाही जग चांगला आहे आम्हाला काजू बदामचा नाश्ता देते कुठे गेले ते भाऊ सुरेश भाऊ हा मला म्हणत ते संजय महाराज आम्ही गरीब आहे बाबा काय म्हणा हो मी म्हटलं या भागातले गरीबही श्रीमंत आहेत या भागातले गरीबही श्रीमंत आहेत आदर करतात ते पिल्लू सांगितलं
मग कुत्री म्हणे तुझे हे हाल केले कोण? त्यावेळेस ते पिल्लू बोललं, आई जग चांगला आहे, फुलं टाकले हो फुलं. म्हणे मग हाल केले कोण? त्यावेळेस पिल्लू बोललं, आपल्या जातीमध्ये काही लोक बदमाश आहेत. साधूची व्याख्या सांगते, वैर करत नाही तो साधू, खरंच करूच नाही. कधी जाऊ दे, हा विषय इथं वाढवणार नाही, पटकन घाई घाई बोलतो. तू गोवार आहे, साधू आहे म्हणून उपदेश कर. दुसरा प्रश्न आहे, उपदेश कुणाला करा? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपुली वाचय शिरू. मूर्खाला उपदेश करून फायदा नाही. दोन घागरी पालथ्या मारल्या, एकावर 7ची मोटर लावली, एकावर 5ची लावली. कोणती न भरी? नाही, कोणतीलाच नाही. ते घागर पालथी आहे. तसं जगामध्ये अनेक घागरी पालथी आहे. साधू म्हणतात त्यांना सांगू नये. तिथं गाडगे बाबा, तुकडोजी बाबा संत येऊन गेले, तिथं मी सांगणार नाही बकरे कापू नका, विठाला. साधू गेले ना महान तपस्वी, त्यांच्या नखाची बराबरी आम्ही करू शकत नाही, आम्ही नाही सांगू शकत जास्त. तिसरा प्रश्न आहे, उपदेश म्हणजे काय? हित कथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. आणि साधू